माझं नाव चंद्रा. आज पुन्हा एक सौदा करून रोहितने मला आणि माझ्या 4 महिन्याच्या लेकीला कोल्हापूरच्या गाडीत बसवून दिले होते. सौदा कसा आहे हे आता त्या वरच्यावर सोपवून मी निघाले होते. गाडी थांबल्यावर जाता येता कोणी बघू नये म्हणून मुद्दाम एसीचं तिकीट काढून दिलं होतं त्यानं. तो सुद्धा सोडायला आला होता स्टेशनवर. गाडीच्या सगळ्या बंद काचा होत्या. थंडगार एसीची हवा येत होती. कलकलाट नव्हता का गजबजाट नव्हता. त्यामुळे रिया लगेच झोपून गेली होती. गाडी पुढे धावत होती. माझं मन मात्र भूतकाळात तितक्याच वेगाने पळत होतं. खरं तर आज बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. मी 9-10 वर्षाची असेन. एक दिवस बाबा कामावरून आले. ते मोलमजुरी करायचे. येताना सोबत तापच घेऊन आले. गावातल्या डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी औषध गोळ्या दिल्या होत्या. गोळ्या संपल्या, पण ताप काही उतरला नव्हता. आम्ही पुन्हा त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी तालुक्याच्या गावी हलवा म्हणून सांगितले. कसे तरी इकडून तिकडून पैसे गोळा केले आणि तालुक्याला घेऊन गेलो. तेथेही त्यांना आराम पडलाच नाही. मग डॉक्टरांनी जिल्ह्याच्या ठिकाणी हलवायला सांगितले. तिकडे जायचे म्हणजे हाताशी पैसा पाहिजे होता. आता परत कोणाकडे हात पसरायला नको म्हणून आईने तिच्याजवळचं मणिमंगलसूत्र विकून निघाली होती. पण इकडून तिकडे नेण्यात आणि पैसे जमवाजमव करण्यात माझ्या बाबांनी रस्त्यातच प्राण सोडला. आम्ही अर्ध्या रस्त्यातून परत आलो. आईचा आक्रोश चालला होता. खूप लाडकी होती मी बाबांची. बाबा मला लाडाने गुडिया म्हणायचे. तालुक्याच्या गावी गेले की क्लिपा, रिबीन, बांगड्या घेऊन यायचे. आई म्हणायची, अहो 4 पैसे ठेवा गाठीला. फार लाड करता तुम्ही तिचे. आणि आज हे काय होऊन बसलं. सारखा बाबांचा गुडिया गुडिया आवाज माझ्या कानात गुंजतो. कसे बसे मी सावरले यातून. मी 10वी शिकले. मग मामांनी माझ्यासाठी एक स्थळ शोधलं होतं. मुलगा बिगारी काम करत होता. मामा आईला म्हणाला, ताई मुलगा चांगला आहे आणि एकटाच आहे. आणि 16 संपत नाही तोवर माझे लग्न रामू बरोबर लावून दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रामूने रंग दाखवायला सुरुवात केली होती. तो मला दारू पिऊन मारझोड करत होता. आईला आणखीन त्रास नको म्हणून मी सारे मुकाट सहन करत होते. तो कामावर पण जात नव्हता. मग मी 4 घरचे धुणे भांडी करायला सुरुवात केली होती. तशातच मी पोटूशी राहिले. एक वेडी आशा म्हणत होती की कदाचित बाळाच्या पायगुणाने रामू सुधारेल. सुद्धा पण एक दिवस रामू जरा शुद्धीतच घरी आला होता. म्हणजे तो जरा कमी प्यायला होता. मी त्याला म्हणाले, अहो आपल्याला बाळ होणार आहे. त्याचा परिणाम उलटाच झाला. तो संतापून मला म्हणाला, तू कुठे तोंड काळं करून आलीस मला माहीत आहे. धुनी भांडी करायच्या नावाखाली तू काय काय करते ते. आणि त्याने माझे केस गच्च पकडून जोरजोरात हलवायला लागला. त्या दिवशी मीही त्याच्यावर उलटवार केला होता. माझे असेच दिवस जात होते. मी आईला मी आनंदात आहे असंच भासवत होती. तसाही आई आली की तो सज्जनासारखा वागायचा. 9वा महिना सरला होता आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. बाळंतपण आईकडे केलं. 3 महिने राहून पुन्हा रामू बरोबर संसार सुरू झाला. आल्या आल्या तो मला म्हणाला, चंद्रा मी तुझ्यासाठी एक काम शोधलं आहे. तू आता दिवसभर धुनी भांडीचे काम करू नको. मी जाईन कामाला. तू संध्याकाळी घरचं आवरून 7 वाजता जायचे आणि 9 घरी परत यायचं. रामूने 2 दिवस दारू पण पिली नव्हती. मला वाटलं रामू खरंच सुधारला. मी म्हणाले, रियाला कोण सांभाळेल. तो इतक्या प्रेमाने म्हणाला की अगं दिवसभर तू, रात्री 2 तास मी, असं वेळ देऊ आणि मी कामावर जायला तयार झाले. सोबत तो पण होता. गल्ली गल्लीतून आत शिरत होतो. एका घराजवळ आलो. घर खूप मोठं दिसत होतं. मला वाटले भांडी घासायला किंवा फरशी पुसायला बोलवले असावे. इतके मोठे घर तर कुटुंब पण मोठेच असेल. नवरा बाहेरूनच मला म्हणाला, दार वाजव आणि जा तू आत. मी रियाला घेऊन घरी जातो. दुधाची वेळ झाली ना तिची. मी मनोमन देवाचे आभार मानले. मी दार वाजवले
आणि एका 50-60 वर्षाच्या बाईने दार उघडले. सगळीकडे फसफस सेंट फवारले होते. त्या वासानेच मला गरगरायला लागले होते. मी म्हणाले, अम्माजी, काय काम करायचं आहे बोला. ती म्हणाली, थोडा वेळ बसून, अजून ग्राहक आले नाहीत. तेव्हा माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. एका भयानक संकटाला समोर जायचे आहे हे मला कळून चुकले होते. मी तिला विनवत म्हणाले, अम्माजी, मला जाऊ दे. तेव्हा ती मला म्हणाली, तुझ्या नवऱ्याने आमच्याकडून 20,000 घेतले आहेत, ते दे आणि जा. तेव्हा मला समजले की म्हणून हा माझ्याशी गोडगोड वागत होता. तिकडे बाहेर पडण्याचा मार्ग बंद होता. आता आपला शेवट या नरकातच होणार, या भीतीने अंगावर सरसरून काटा आला होता. मी खांद्यावर पदर घट्ट लेपटून तिथे सोफ्यावर बसून राहिले. माझ्या अब्रूची लत्तरे फाटून आज या घरात विखुरणार होती. मी एक दीर्घ श्वास घेत देवाचं मनोमन दावा करू लागली. नंतर 2 माणसं आत आली. एक दारू पिऊन होता, दुसरा शुद्धीत होता. त्यांना तिने माझ्याकडे बोट दाखवले. मी भयभीत नजरेने त्यांच्याकडे पाहिले. मग अम्माने फतिमा म्हणून हाक मारली. तिच्याबरोबर एका खोलीत पाठवले. फतिमाने मला कॉटवर बसवून माझ्या डोक्यावर एक भरजरी ओढणी घातली आणि बाहेर निघून गेली. आता खोलीत हा आणि मी. अंग थरथर कापत होतं. त्याने बाजूचा स्टूल ओढला, त्यावर बसत म्हणाला, आधी तो घुंगट काढा प्लीज. मी डोक्यावरची ओढणी काढून ठेवली. तो माझ्याकडे पाहणार तेवढ्यात मी वरून खाली उतरले आणि त्याचे पाय धरले. त्याने अलगद मला उठवले. मी माझे दोन्ही हात त्याच्या पुढे जोडले. मी काही बोलणार तोच त्याने त्याच्या तोंडावर बोट ठेवून श्श असा आवाज केला. दोघांची नजरानजर झाली. त्याने, मी आहे, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही का कोणास ठाऊक, पण मला हायसं वाटलं. मग त्याने विचारपूस केली. मी सांगू लागले, माझ्या नवऱ्याने फसवून मला इथे आणले होते. 20,000 माझा सौदा केला होता. 3 महिन्यांची छोटी मुलगी घरी ठेवून त्याने मला इथे पाठवले. मी धुणी भांडी करते. मला वाटले काहीतरी काम असेल म्हणून मी इथे आले, आज पहिल्यांदाच. मग तोही मला म्हणाला, घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही. मी सुद्धा आज पहिल्यांदाच अशा वस्तीत आलो आहे. मी नाही म्हणू शकलो असतो, पण विचार केला, पाहूयात ज्यांना समाजाने वैश्या म्हणून लेबल लावले नेमके काय आहे. रोहित मला म्हणाला, तुम्हाला हे सगळं करायचं नाही, बरोबर? मी म्हणाले, हो दादा, प्लीज माझी इथून सुटका करा. रोहित म्हणाला, नक्की, मी तुमची इथून सुटका करतो. पण तुम्ही इथून बाहेर पडल्यावर तुमचा नवरा पुन्हा तुम्हाला या दलदलीत ढकलणार नाही याचा काय भरोसा? तेही खरंच आहे. तुम्ही हे शहर सोडू शकता? मी म्हणाले, कुठे जाऊ दादा? पदरात लहान पोरगी आहे. मी करतो सगळी व्यवस्था तुमची, तयारी असेल तर. कुठे जायचे, काय करायचे, थोडं जरी सांगितलं तरी विचार करू शकते. रोहित म्हणाला, कोल्हापूरला, माझ्याच घरी. काय? होय, कोल्हापूरला. माझे आई बाबा राहतात. माझ्या बाबांना अर्धांगवायूचा झटका आला आहे आणि सध्या ते बेडवर आहेत. आईला त्यांचे सगळे करणे झेपत नाही, त्यासाठी बाई शोधत होतो. मी एकुलता एक मुलगा आहे. नोकरीनिमित्ताने इकडे आलो आहे. बोला, आहे तयार जायला? मी म्हणाले, दादा, थोडा विचार करून सांगते. रोहित म्हणाला, ठीक आहे. हे बघ, मी तुला महिन्याला 5,000 रुपये देतो. शिवाय खूप मोठे घर आहे. एका खोलीत राहा, जेवण खाणं सगळं आमच्याकडे. तू ठरव आणि सांग. तुझ्या घरून बाहेर कसं पडायचं ते तू ठरव. म्हणजे तुझा नवरा कधी बाहेर जातो, कधी घरी येतो, त्यावरून ठरव. मी म्हणाले, तो रोज 5 वाजता जातो, मग त्याच्या सवडीने घरी येतो. रोहित म्हणाला, ठीक आहे, मी आता रोज इथे येईन. आपण सगळे प्लॅन करू. मी घरी आईला तसे सांगून ठेवतो. लवकरात लवकर पाठवायचा प्रयत्न करतो.
फक्त तू साथ दे. आणि हो, काही झालं तरी रोज इथे हे. मीही येतो. कोणाला संशय नको. मग दोघे रात्रभर बोलत बसलो. मी सकाळी घरी गेले तेव्हा हा पोरीला घेऊन झोपला होता. एक दिवस पहाटेच्या पहिल्याच गाडीने आई घरी आली होती. आईने विचारले, चंद्रा कुठे आहे? तर त्याने सांगितले, 20,000त विकली तुमच्या पोरीला. आईला हे ऐकून हार्ट अटॅक आला आणि जागेवरच तिची प्राणज्योत मावळली. मामाने माझ्या आयुष्याचं मात्र केलं म्हणून आईने मामाशी असलेलं नातं केव्हाच तोडून टाकलं होतं. सख्ख असं कोणीच नव्हतं. त्याच दिवशी नवरा पुन्हा मला त्या वस्तीत जायची जबरदस्ती करत होता. मीही विचार केला, घरी राहून रडत बसण्यापेक्षा जाऊन रोहित दादाशी बोलले तर मन जरा हलकं होईल. आणि मी जड अंतर करणारे निघाले. आई गेल्याची दुःखद बातमी मी रोहित दादाला सांगितली. त्यालाही खूप दुःख झाले. रोहित म्हणाला, बरंच झालं चंद्रा, एक पास सुटला. नाहीतर आईला सोडून जाताना पुन्हा पाय डगमगले असते. अचानक तू गायब झाल्याचं दुःख नसती पचवू शकली ती. आता लवकरात लवकर ते घर सोड. मी घरी आईला सगळी कल्पना देऊन ठेवली आहे. मी घरी एक बुरखा आणून ठेवला आहे. त्याच्या आदल्या दिवशी तो देतो तुला. तोच घालून बाहेर पड. कोणाला दिसायला नको. तुझ्या त्या रामूला सुद्धा नाही. नाहीतर तिथेच संपवायचा. दुसऱ्या दिवशी मी म्हणाले, रोहित दादा, मी परवा घर सोडते. तू तिकिटाची सोय करून ठेव. त्याने आधी सूचना दिली होती. सोबत कोणतेही सामान घेऊ नको. लहान मुलीला गाडीत लागतील तेवढेच सोबत घे. संशयाला वावच नको. तिकडे आई सर्व आणून ठेवेल. संध्याकाळी 5च्या सुमारास रामू बाहेर पडला. मी पोरीचे 2-4 दुपटे तेवढे सोबत घेतले होते आणि मी दार तेवढे तसेच उघडे टाकून आजूबाजूची चाहूल घेऊन बाहेर पडले. रेल्वे स्टेशनवर रोहित दादा वाटच पाहत होता. गाडीला अजून वेळ होता. आम्ही प्रतीक्षालयात गाडीची वाट पाहत बसलो होतो. 8 वाजता गाडी आली आणि गाडीत बसून रोहित दादा निघाला. गाडीने वेग घेतला. गाडीच्या वेगापेक्षा माझ्या मनाचा वेग आज मला जास्त वाटत होता. विचारांच्या तंद्रीत कोल्हापूर कधी आलं कळलंच नाही. स्टेशनवर रोहित दादाने त्याच्या मित्राला घ्यायला पाठवले होते. रिक्षा केला आणि मी रोहित दादाच्या घरी आले. काकूंनी पोटभर जेवू घातले. मग काकांच्या रूममध्ये घेऊन गेल्या. काकू म्हणाल्या, ही चंद्रा उद्यापासून तुमची सगळी कामं करेल. चंद्रा काकांच्या जवळ गेली. म्हणाली, काका, रोहित दादाने पाठवले आहे तुमची सेवा करायला. आता मी आले ना तुमची लेक. आता लवकर बरे होणार तुम्ही. काका, ही बघा माझी मुलगी रिया. काकाने एक हात वरून करून आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी अंगणात शेणाचा सडा घातला. तुळशीजवळ रांगोळी काढली. पूजेसाठी फुले तोडून ठेवली. घर झाडून पुसून लख्ख केलं. काकू उठल्या. सगळी तयारी बघून हलके स्मित केले. काका नुकतेच उठले होते. मी म्हणाले, काका उठा, चला ब्रश करूया. मी काकांना उठून बसवले. ब्रश केला. चहा बिस्किटं खाऊ घातले. काका, मी पटकन नाश्ता करून आणते. नंतर थोडी पायाची आणि हाताची हलकी मॉलिश करून मग अंघोळ करून देते. काकांनी होकारार्थी मान डोलावली. काका शिरा खाऊन आराम करत होते. मी लेकीला दूध पाजून काकांच्या रूममध्ये घेऊन आली. खाली एका गोधडीवर तिला झोपवले आणि काकांची मॉलिश करायला सज्ज झाले. आता या घरात मी बऱ्यापैकी रुळली होती. रोहितदादाचा रोज फोन यायचा. आईकडे माझ्या कामाची चौकशी करायचा. काकू माझ्यावर जाम खुश होत्या. काकांसोबत घरातली जवळजवळ सगळी जबाबदारी मी घेतली होती. आधी काकांचे करायला त्यांच्या एक शेतातला नोकर येत होता. आता मीच सगळं करत होती. सुरुवातीला काका म्हणायचे, भिकूलाही थोडं करू दे. तेव्हा मी त्यांना म्हणाले, काका, रोहितदादाने खूप विश्वासाने इथे पाठवले आहे. एका भावाचे कर्तव्य त्याने माझ्या बाबतीत पार पाडले.
आता मला मुलीचे कर्तव्य पार पाडू द्या. त्याच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकत नाही मी ते आले नसते तर मी आज वेगळ्याच दलदलीत फसले असते. तिथून निघणे सुद्धा अशक्य होते. रोहितदादामुळे मी आज मोकळा श्वास घेत आहे. ही तुमची मुलगी तुमचं सगळं करेल. काकांमध्ये आमूलाग्र बदल दिसून आला. 1 महिन्यात काका उठून उभे राहायला लागले. काकांना खूप आनंद झाला. 4 महिने लोटले. दिवाळी जवळ आली होती. रोहित 4 दिवस आधी सुट्ट्या घेऊन आला होता. बाबांना सोडून जेव्हा तो त्याच्या नोकरीच्या गावी गेला होता तेव्हा त्यांना उभेसुद्धा राहता येत नव्हते. चंद्राला येऊन 4 महिने झाले होते. इतका बदल, आपला निर्णय चुकला नाही याचा त्याला जास्त आनंद झाला. भिकू रोहितला भेटायला आला. म्हणाला, रोहित दादा, ही चंद्रा मला काकांचे काहीच करू देत नाही. रोहित म्हणाला, हे तर बेसच झाले. भिकूची बायको पोटूशी होती. दिवाळीतली 20 तारीख दिली होती. दिवाळी 2 दिवसावर आली होती. भिकूच्या बायकोच्या पोटात दुखायला लागले. तिला ॲडमिट केले. खूप कॉम्प्लिकेशन झाले. भिकूची बायको हे सगळे सहन करू शकली नाही. तिने अखेरचा श्वास घेतला, पाठीमागे मुलगा सोडून. त्यामुळे भिकू सारखा बेशुद्ध पडत होता. भिकूला जवळचे असे कोणीच नव्हते. काकांनी त्याचा सांभाळ केला होता. भिकूच्या बायकोचा अग्निसंस्कार केला. रोहितने अग्नी दिला. मुलगा मी आणि काकू सांभाळत होतो. 1 दिवसाचे ते बाळ. शेवटी मी काकूला म्हणाले, काकू, मी रियाला दूध पाजते. दूधसुद्धा भरपूर आहे. ह्या बाळाला पाजू का? वरच्या दुधापेक्षा केव्हाही चांगले. काकूंनी होकार देताच मी त्या बाळाची आई झाली. भिकूचे दुःख खूप मोठे होते. हळूहळू त्याला सावरण्याचा प्रयत्न चालला होता. शेवटी रोहित म्हणाला, भिकू, बाबांची काळजी घे. त्यांची मॉलिश, बाकी काम सगळं कर. तुझे सुद्धा मन लागेल. शिवाय पोरगा डोळ्यासमोर राहील. सुट्ट्या संपत आल्या होत्या. रोहितला जायला 2-3 दिवस बाकी होते. रोहित आईला म्हणाला, आई, एक विचार डोक्यात येतो ग. हा भिकू इतक्या लहान मुलाचा सांभाळ कसा करेल? मला वाटते चंद्रा आणि भिकूचा पाठ लावून द्यावा. तुला काय वाटते? आई म्हणाली, खरंच कल्पना खूप चांगली आहे रोहित. पण चंद्रा आणि भिकू दोघे तयार होते हवे ना. हो आई, ते तर आहेच. बाबांनाही सांगून बघतो. बाबांचा शब्द भिकू टाळणार नाही. आणि चंद्रा माझा. बाबांना सांगताच खूप आवडली त्यांना ही कल्पना. मग मी चंद्राला आणि बाबांनी भिकूला लग्नाला तयार केले. फक्त बाळासाठी दोघे तयार झाले. रोहितने जायच्या आधी हे लग्न उरकले. मी म्हणाले, रोहित दादा, जेव्हा मी ट्रेनमध्ये बसले तेव्हा मनात भीती वाटत होते. चालले तर खरे, ते सुद्धा एका अनोळखी पुरुषावर विश्वास ठेवून, जिथे स्वतःच्या नवऱ्याने फसविले होते. देवा, काय वाढून ठेवले नशिबात. पुन्हा विचार केला, तसेही मरणार, असेही मरणार. नशिबात असेल ते होईल. पण आता जायचे म्हणजे जायचे. आणि निघाले, त्या वरच्यावर विश्वास ठेवून. हा सौदा मात्र मला खूप काही देऊन गेला. तुझ्यासारखा भाऊ, आई, वडील आणि आता भिकूसारखा जीवनसाथी. आणि सोबत एक तान्ह्या बाळाची आई होण्याचे भाग्य. रोहित म्हणाला, चंद्रा, भिकू आणि त्याच्या बाळाच्या आयुष्यात कायम शीतल प्रकाश देत राहा. तशी खात्री आहेच. आई, बाबा, काळजी घ्या. भिकू, माझ्या बहिणीची आणि भाचीची काळजी घे. ही माझी अमानत तुला सोपून जात आहे. चंद्रा, येतो ग. भिकू आणि त्याच्या लेकराला सांभाळ. रियाची पापी घेऊन रोहित निघाला आणि मी त्याच्याकडे बघतच राहिले.